तर दसरा म्हणजे काय? दसरा म्हणजे वीरतेचे वैभव, पराक्रमाची पूजा. दसरा म्हणजे भक्ती. असं म्हणतात की या दिवशी आपट्याच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते. आपट्याच्या झाडाजवळ जाऊन हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून, जिथे आपण अक्षदा फुलं वाहिली तिथली अक्षदा सहित तिथली माती घरी उचलून आणायची असते. आपट्याचं झाड जवळ नसेल तर शमीच्या झाडाची पूजा करून तिथली थोडीशी माती आणून आपण पूजेच्या स्थळी ठेवून तिथे तिची पूजा करायची असते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर बघा, दसऱ्याच्या दिवशी पानं आपट्याच्या 2.5 पानांचा उपाय देखील केला जातो. तो मी आता तुम्हाला पुढे सांगेलच. त्याचबरोबर या दिवशी तांदळावर काही मंत्र लिहिले जातात की जे आपल्या मुलांनी लिहायचे असतात, किंवा आईने मुलांचा हात धरून लिहिले किंवा आईने मुलांसाठी लिहिले तरीही चालतात. ते मंत्र आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर पुढे उपाय सांगेल तेव्हा देतेच. तर आता आपण सगळ्यात आधी पूजा, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दसऱ्याचे उपाय, पूजा, सेवा सगळं काही आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी बघा, सकाळपासून सुरुवात करूया. आपल्याला सकाळी आपले घराची साफसफाई झाल्यानंतर सगळ्यात आधी देवाची पूजा करून घ्यायची. कारण कसं असतं, दसऱ्याच्या दिवशी आता ज्यांचे देव घटी बसले होते, म्हणजे ज्यांनी विड्याच्या पानावर देव बसवले होते, त्यांनी दसऱ्याच्या दिवशी देवांना अंघोळ घालायची असते छानपैकी, आणि वस्त्र सुद्धा बदलायचे असतात. नवीन कापड टाकायचा, जुना कापड काढून घ्यायचा, नवीन कापड टाकायचा, छान देवांची पूजा करायची. देवघराला छान आंब्याचं तोरण तुम्ही बांधायचं आहे. आता ही देवांची व्यवस्थित पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. उंबऱ्यावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर तिथे धूप दीप आपल्या उंबऱ्याला आपल्याला दाखवायचं आहे. अर्थात आधी तुम्हाला दरवाजाची वगैरे सगळी साफसफाई करून घ्यायची आहे. बघा, त्यानंतर आपल्याला तुळशी मातेचं पूजन करायचं आहे. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे आणि दरवाजाला आंब्याचं तोरण करायचं आहे. त्याचबरोबर आपण झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावत असतो. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला आधी देवांची, नंतर आपल्या उंबराची, दरवाजाची तोरण वगैरे लावून व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे. आता बघा, आपल्या ज्या गाड्या आहेत, तुमच्या घरी जेही वाहन आहे ते स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याची सुद्धा आपण या दिवशी पूजा करत असतो. त्याला कुंकवाने स्वस्तिक काढत असतो. त्याचबरोबर आरती वगैरे ओवाळत असतो. फुलांच्या माळा आपण गाड्यांना घालत असतो. आता देवांची पूजा झाली, सगळ्या गाड्यांची वगैरे झाली. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला शस्त्र पूजा देखील करायची असते. शस्त्रांची पूजा, आपल्या घरात जेवढेही शस्त्र आहेत, जसं की चाकू, सुरी, कैची वगैरे ज्याही वस्तू असतील, कारण माता राणीने राक्षसाचा वध केला होता तेव्हा तिने शस्त्रांचा वापर केला होता. त्यामुळे आपल्याला आपल्या घरातली जेवढीही शस्त्र असतील त्या शस्त्रांची पूजा करायची आहे. आता ही पूजा म्हणजे चाकू सुरी याची पूजा याच्यासाठी, कारण त्याचा महिषासुराचा त्या वस्तूंनी वध केला होता म्हणून. तर बघा, देवघराच्या समोर सायंकाळी तुम्हाला एक कापड टाकायचं, त्यावर तुम्हाला तुमच्या घरातले जे काही शस्त्र आहेत ते धुवून पुसून तिथे ठेवायचे आहेत. त्याला गंध, अक्षदा, फुलं वाहायची आहेत. त्याचबरोबर मुलाची एखादी पाटी असेल किंवा एखादं पेज घ्या, त्यावर सरस्वती यंत्र तुम्हाला काढायचं आहे. सरस्वती यंत्राची देखील पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या मिस्टरांचा लॅपटॉप असेल, तुमच्या मुलांच्या काही नोटबुक्स असतील, त्याचबरोबर आता माझ्या जसे की अध्यात्माचे जे पुस्तकं वगैरे आहेत ज्यातनं मी अभ्यास करते ते सुद्धा मी तिथे ठेवते. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा तुमच्या पूजेच्या काही वस्तू असतील त्या तिथे, पुस्तकं असतील ते तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत. आपले जेही शस्त्र आहेत ज्यामुळे आपल्याला विजय प्राप्त होऊ शकतो, असे संपूर्ण आपले शस्त्र, पुस्तक सुद्धा एक शस्त्रच आहे ज्यामुळे आपण विजयी होऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला यशप्राप्ती होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण अशा त्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत. त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं तुम्हाला अर्पण करायचं आहे. बघा, लॅपटॉप असेल, त्याचबरोबर आता तुमच्या मिस्टरांचं काही कोणाचं प्लंबिंग असेल, इलेक्ट्रिशियन असेल, ते सामान थोडंफार तिथलं तिथे ठेवायचं आहे. त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. विजय प्राप्त व्हावा, आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीवर विजय मिळावा, आपण यशस्वी व्हावं, यासाठी आपण ती पूजा करत असतो. तर आता बघा, आपण
पंचमी तिथीला, ललित पंचमीला आईने मुलांच्या जिभेवर एम असा शब्द लिहिला होता, जो की सोन्याच्या काडीने किंवा दर्भाच्या काडीने किंवा चांदीच्या वस्तूने एखाद्या लिहिला जातो. एम हा मधामध्ये बुडवून मुलांच्या जिभेवर लिहिला जातो. आईने लिहिला होता. मात्र दसऱ्याच्या दिवशी वडिलांनी मुलांच्या जिभेवरती हा शब्द लिहायचा आहे, एम. आता ही अशी पूजा झाल्यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला काही मंत्र लिहायचे आहेत. ते मंत्र एकावर एक येतील, त्यामुळे तुम्ही म्हणसान की ते मुळतात, काळजी करू नका, ते एकावर एकच येणार आहेत. ताटामध्ये पसरवून तांदूळ घ्या. सगळ्यात आधी तुम्हाला काय लिहायचंय, श्रीमान महागणाधिपतये नमः. श्रीमान महागणाधिपतये नमः. मी तुम्हाला हे सगळं स्क्रीनवर देणार. दुसरं, श्री कुलदेवताय नमः. तिसरं, श्री महासरस्वते नमः. आणि चौथं, श्री स्वामी समर्थ किंवा तुमचे जे गुरु असतील त्यांचं. आता हे सगळं तांदळावरती लिहायचं आहे. त्याची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून धूप दीप दाखवून त्या ताटाची तुम्हाला पूजा करायची आहे. आता तुम्ही म्हणसान दुसऱ्या दिवशी या तांदळाचं काय करायचं, काही नाही करायचं, स्वच्छ धुवून तुम्ही त्याचा भात शिजवून खाऊ शकता प्रसाद म्हणून. आपण त्यावर मंत्रच लिहिलेले आहेत की जे सरस्वतीचे आहेत, लक्ष्मीचे आहेत, कुलदेवतेचे आहेत, आपल्या गुरूंचा आहे, त्यामुळे ते तुम्ही प्रसाद म्हणून त्याचा भात शिजवून तुम्ही खाऊ शकता. झालं. पूजा झाला. हा एक मुलांचा साठी. आता बघा, हे तांदळावर जे आपण लिहिणार ना, ते मुलांनी लिहिलं तरीही चालेल किंवा आईनी लिहिलं तरीही चालेल. आता हे झाल्यानंतर आपण जे श्रीयंत्र वगैरे सरस्वती यंत्राची सुद्धा तुम्हाला पूजा वगैरे करून घ्यायची आहे. मुलांच्या जिभेवर वडिलांनी एम लिहायचा आहे. आता तुम्हाला एक 2.5 पानाचा, आपट्याच्या 2.5 पानाचा उपाय सांगते, जो की तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला विजय प्राप्त करून देईल. अशी आपट्याची 2.5 पानं, 2.5 पानं, 2 पानं असतात, जोडलेली असतात, बरोबर, तशी ते जोडलेलं स्क्रीनवर जे दिसते ना तशा पद्धतीने घ्यायचं. लक्षात आलं असेल. अशी 2.5 पानं घ्यायची. स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा दत्त महाराजांच्या फोटो समोर किंवा कुलदेवतेसमोर किंवा आपल्या सरस्वती किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्ही ते पानं ठेवायची आहेत. आणि आता तुम्हाला सेवा करायची आहे. सेवा काय करायची आहे तर तुम्हाला 11 माळी स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहेत किंवा तुमचे गुरु जे असतील त्या मंत्राच्या किंवा दत्त महाराजांच्या मंत्राच्या 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर 11 माळी तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे आणि 1 वेळा तुम्हाला विजय सुक्तमचं पठण करायचं आहे. विजय सुक्तम तुम्हाला गुगलला, युट्यूबला मिळून जाईल. 11 वेळा स्वामींचा मंत्र, 11 माळी स्वामींचा मंत्र, 11 माळी नवार्णव मंत्र आणि 1 वेळा विजय सुक्तम. 1 वेळा माळ करू का, 11 वेळा म्हणू का, 16 वेळा म्हणू का, नाही, 11च माळी करायच्या. बघा, अतिशय सुंदर अशी सेवा आणि ते तुम्ही तिथे ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. दुसऱ्या दिवशी किंवा 1-1.5 तासानं ती पानं तुम्हाला उचलून घ्यायची आहेत. ती पानं तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा केव्हाही तुम्ही असा कामासाठी जाणार की ज्यामध्ये तुम्हाला वाटतंय की मला इथे यशच मिळालं पाहिजे, इथे मला विजयच प्राप्त झाला पाहिजे, तर ती आपट्याची 2.5 पानं तुम्ही मनाभावापासनं श्रद्धेने सोबत घेऊन जायची आहेत. आता बघा, घरामध्ये प्रत्येकाला जर हवे असतील तर तुम्ही प्रत्येकाचे 2.5 पानं ही वेगळी ठेवू शकता आणि प्रत्येक जणांनी वेगळी सेवा करायची आहे. उपाय केला म्हणजे सेवा ही आलीच. फक्त उपाय करून चालत नाही, त्यासाठी आपल्याला सेवा सुद्धा कराव्या लागतात. तर दसऱ्याच्या दिवशी तुमचे जेही शस्त्र असतील, घरातले पुस्तकं असतील, तुमचे जे काही मिस्टरांचा लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, तिजोरीची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची असते. सायंकाळच्या वेळी तिजोरीची सुद्धा, सगळ्या आपल्या घरातलं सोनं सुद्धा तुम्ही पूजू शकता. आपल्याला सगळ्या धनदौलतीची या दिवशी पूजा करायची असते. धनाची नाही केली तरीही चालेल, मात्र जे शस्त्र आहेत ज्यामुळे तुम्हाला विजय प्राप्त होऊ शकतो अशा संपूर्ण वस्तूंची तुम्हाला दसऱ्याच्या दिवशीच पूजा करायची आहे. दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.